कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्रजागृतीचं कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर बघा, कीर्तनाच्या माध्यमामधून तुकडोजी महाराज, लक्षात ठेवा मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्राची जागृती केली होती. कीर्तनाच्या माध्यमामधून त्यांनी अंधश्रद्धाचे निर्मूलन सुद्धा केलं होतं, जातीभेद निर्मूलन केलं होतं. संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचे महत्त्व कीर्तनामधून पटवून सांगितले होते. लक्षात ठेवा, हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, वारकरी संप्रदाय, काय प्रश्न आहे? वारकरी संप्रदायाचा कळस असं कोणास म्हटलं जातं? तर वारकरी संप्रदायाचा कळस असं संत तुकाराम यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, संत तुकाराम. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं खरं नाव काय आहे? यांचं माणिक बंडोजी इंगळे. लक्षात ठेवा मित्रांनो, माणिक बंडोजी इंगळे नाव आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. यांचा जन्म यावली या ठिकाणी झालेला आहे. यांचे गुरु होते बघा आकडोजी महाराज. यांचा ग्रंथ आहे ग्रामगीता अनुभव सागर. यांनी कीर्तनाच्या माध्यमामधून जनजागृती आणि राष्ट्रजागृती केली. यांना राष्ट्रसंत ही जे काही पदवी मित्रांनो, ही राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. यांचा आश्रम होता गुरुकुंज आश्रम. आणि डेबोजी झिंगोरजी जानोरकर हे कोणाचं नाव होतं? हे गाडगे बाबाचं नाव होतं मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे? राष्ट्रसंत तर तुकडोजी महाराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा, तुकडोजी महाराज यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रसंत. पुढचा प्रश्न मित्रांनो, संत तुकडोजी महाराजास यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर यावली मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे यावली. ऑप्शन क्रमांक 4 यावली. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव यावली बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन या ठिकाणी पहिल्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झालं? तर राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, राजे पंचम जॉर्ज. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते? कोण? महात्मा गांधी. तर मित्रांनो, महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. कोणती बघा? दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली होती बघा. गांधी आयर्विन करार हा 5 मार्च 1931ला झाला होता. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती? ते 1931ला मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद भरली होती बघा. पहिली बघा या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1930ला झाली होती ते 19 जानेवारी 1931. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931ला या ठिकाणी झाली होती. आलं लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो, जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता. तर लक्षात ठेवा 16 ऑगस्ट 1932. कधी? 16 ऑगस्ट 1932 हे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुणे कराराला कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. तर हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता. तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा, रॅमसे मॅकडोनाल्ड. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय प्रतिनिधी यामध्ये एकमत न होऊ शकल्याने रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणे बघा स्वतःचे जातीय निवाडा जाहीर केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर सरहद्द गांधी बघा खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं आपल्याला, खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं पहा. पुढचा प्रश्न बघा, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचं पोलादी पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल, राजाराम मोहन राय. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? तर समुद्रगुप्ताला म्हटलं जातं मित्रांनो. समुद्रगुप्त हा भारतामधील एक महान राजापैकी होता. त्याने आपल्या राज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर केलं आणि एक महान विजेता असल्याचं सिद्ध केलं होतं. आणि त्यांच्या विजयांच्या दृष्टीने त्याला भारतीय नेपोलियन असं मानलं जातं. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा डी, महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईमधील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे?
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक हे इंदू मिल या ठिकाणी बघा प्रस्तावित करण्यात आला आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून घेतलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मुंडक उपनिषद. लक्षात ठेवायचं या ग्रंथामधून घेतलेला आहे. खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ हे नाव देण्यात आलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ बिलीफ. तर सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट बघा, हितोपदेश. काय प्रश्न आहे मित्रांनो? हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कुणी केला होता? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मॅक्स मुलर. ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मॅक्स मुलर. पुढचा प्रश्न मित्रांनो, होनाजी बाळ हे कोण होते? तर होनाजी बाळ मित्रांनो हे कोण होते? तर शाहीर होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 शाहीर. होनाजी बाळ शाहीर होते. पुढचा प्रश्न बघा, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? तर सेनापती बापट यांचं पांडुरंग महादेव हे नाव आहे. मित्रांनो पांडुरंग महादेव यांचा जो काय जन्म आहे तो नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामध्ये झालेला आहे बघा. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी याचं जे काही त्यांची झटण्याची जी काही इच्छा होती बघा, बलिदान करण्याची जी काही शपथ होती बघा त्यांनी घेतली होती. मुंबईमध्ये त्यांनी BA पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीच्या आधारे बघा ते लंडनला गेले होते. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, बापूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलं जातं? बापूजी सांगा पटकन. तर सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवायचं आहे सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे. सुभाषचंद्र बोस बघा बंगाली क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ओरिसामधील कटक या ठिकाणी झाला होता. 1921 मध्ये ते ICS लक्षात ठेवा ICS परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदाची नोकरी न करता स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आणि 1923 मध्ये महात्मा गांधी यांचे विचार न पटल्याने नेताजी यांनी स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दीनमित्रकार. काय प्रश्न आहे बघा, दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुकुंदराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 मुकुंदराव पाटील यांना दीनमित्रकार म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1988 मध्ये पुणे या ठिकाणी बघा मासिक सुरू केलं होतं. पाटील हे कृष्णराव भालेकर यांचे भाचे होते बघा. यांना गणपतराव सखाराम पाटील. दीनमित्रकार कोणाला म्हणतात? मुकुंदराव पाटील यांना म्हणतात. आणि यांनी काय केलं होतं बघा, दीनमित्र हे जे काय बघा गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1988 मध्ये पुणे या ठिकाणी मासिक चालू केलं होतं. पाटील हे बघा कृष्णराव भालेकर यांचे कोण होते? भाचे होते. दीनमित्रचे संपादक कोण होते बघा? गणपतराव पाटील यांचं वयाच्या 27व्या वर्षी निधन झाल्यामुळे दीनमित्र हे बंद पडलं होतं. यानंतर बघा कृष्णराव भालेकर यांनी आपला मुलगा बहिणीला दत्तकरित्या दिला होता आणि हा मुलगा म्हणजे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील. आणि मित्रांनो दीनमित्र हे वृत्तपत्र तराडी अहमदनगर या ठिकाणामधून चालवलं जात होतं. माझे सत्तेचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे? तर महात्मा गांधी याचं करेक्ट आन्सर आहे बघा माझे सत्तेचे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो भारतीय नेते जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. यांनी 1942-45 मध्ये लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यातील जे काही किल्ला आहे बघा भुईकोट किल्ला त्या ठिकाणी कारावासामध्ये असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. केसरी आणि मराठा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? तर आगरकर आणि टिळक यांनी मित्रांनो केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालू केलं होतं. कोणी? आगरकर आणि टिळक यांनी. बॉम्बे क्रॉनिकल हे जे काय वृत्तपत्र हे कोणी चालू केलं होतं? तर फिरोज शाह मेहता. लक्षात ठेवा मित्रांनो फिरोज शाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे जे काय वृत्तपत्र हे चालू केलं होतं. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र चालू केले होते? तर लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा. लक्षात ठेवा लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं. 1881 साली बघा आगरकर आणि चिपळूणकर आणि इतरांच्या मदतीने केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली होती. केसरी मराठीमध्ये होतं 4 जानेवारी 1881 रोजी. मराठा हे इंग्रजीमध्ये होतं बघा 2 जानेवारी 1881 चालू केलं होतं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे कुणी चालू केलं होतं? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे हे कुणी चालू केलं होतं? हा प्रश्न मित्रांनो 5 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. हरिजन म्हणजे देवाची मुले असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. आणि हे जे काही साप्ताहिक आहे हे महात्मा गांधी यांनी चालू केलं होतं बघा. यंग इंडिया, इंडियन ओपिनियन
नवजीवन इत्यादी वृत्तपत्रे बघा गांधींनी चालू केली होती. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना कोणता ग्रंथ लिहिला होता? तर करेक्ट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य. लक्षात ठेवायचं बघा गीता रहस्य. यांचा जन्म बघा 23 जुलै 1856ला 23 जुलै 1856ला रत्नागिरी या ठिकाणी टिळकाळी या ठिकाणी झाला होता. यांनी बघा केसरी मराठी भाषेमध्ये आणि मराठा इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्रे चालवली होती. 1916 साली टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ चालू केली होती बघा. ही चळवळ होती आयर्लंडमधील होम रूलच्या धर्तीवर. पुढचा प्रश्न आहे पहा, रिडल्स इन हिंदुइझमचे हे जे काय पुस्तक आहे कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिडल्स इन हिंदुइझम हे जे काय पुस्तक आहे बघा लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा हू वेअर द शूद्राज हा जो काय ग्रंथ आहे मित्रांनो हा लिहिलेला आहे. या ग्रंथाचं प्रकाशन इसवी सन 1946 मध्ये झालं होतं. हा ग्रंथ आंबेडकरांनी भारतामधील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केलेला आहे पहा. हा एक शोध ग्रंथ, यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाची विश्लेषण केलेलं आहे बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं? तर बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली बघा मुंबईमध्ये चालू केलं होतं. नेक्स्ट आहे पहा, सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? सत्सार. तर महात्मा ज्योतिबा फुले ह्या वृत्तपत्राचे काय आहेत बघा संस्थापक आहेत. यांनी बघा मित्रांनो या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केला आहे. यातून त्यांनी ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजावर टीका केलेली. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणतं वृत्तपत्र ओळखलं जातं? तर दीनबंधू. लक्षात ठेवा मित्रांनो दीनबंधू. 1 जानेवारी 1877 रोजी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी चालू केलं होतं. मूकनायक हे पक्षिक कोणी चालू केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे जे काही पक्षिक आहे मित्रांनो चालू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या मदतीने 31 जानेवारी 1920 रोजी बघा मित्रांनो मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं. आंबेडकरांनी पक्षिकाचं संपादक म्हणून सुरुवातीला स्वतःचं नाव न छापता मित्रश्री भटकर यांचं नाव छापलं होतं. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र चालू केलं होतं. तर दर्पण मित्रांनो दर्पण हे चालू केलं होतं. दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला होता आणि ते पश्चिम भारतामधील पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होतं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केलं होतं? बहिष्कृत भारत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं होतं बघा बहिष्कृत भारत हे पत्र. 9 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वृत्तपत्र चालू केलं होतं. आणि मित्रांनो बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 2 वर्ष चाललं. यामध्ये 34 अंक निघाले होते. किती? 34 अंक. ग्रामगीता कोणी लिहिली? काय प्रश्न आहे बघा ग्रामगीता. तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली बघा. तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. हे पण लक्षात ठेवायचं. यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनांच्या प्रभावी वापर केला होता. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती आणि खंजेरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं पहा. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं बघा महात्मा फुले. या ग्रंथामधून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली. यात शेतकऱ्यांचा हीन अवस्थेची कारणे यांनी सांगितलेली आहे. लक्षात ठेवायचं पहा. नेक्स्ट पहा, जोसेफ मॅझिनचे चरित्र कोणी लिहिलं? तर करेक्ट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक विदा सावरकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 विदा सावरकर. नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? ठकी असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. ठकी हे लहान मुलींचं खेळणं आहे मित्रांनो. कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त लाकडी खेळणी बनवली जाते. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला ओळखायचा आपल्याला. कमळ याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वायस. कमळला समानार्थी कोणता शब्द आहे बघा? नसलेला शब्द वायस आहे मित्रांनो.
कमळाचे समानार्थी शब्द राजीव, सरोज, अंबुजेत. वायस मित्रांनो हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर रेषाखंडाला बघा एकच मध्यबिंदू असतो, लक्षात ठेवा एकच. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, भारतामधील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे? तर पुण्यामध्ये मित्रांनो हा उभारला जाणार आहे, लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? तर वेल्लोर, लक्षात ठेवायचं आहे बघा. वेल्लोर शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली बघा. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स दिल्ली या ठिकाणी नाही बघा. तर मित्रांनो हे कुठे मुंबई या ठिकाणी बघा. आणि जागतिक वारसा स्थाने मध्य रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय सुद्धा बघा. 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचे सुवर्ण जयंतीनिमित्त हे बांधण्यात आलं होतं. बाकी सगळे या ठिकाणी करेक्ट आहे. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? तर या ठिकाणी बघा ज्यावेळेस 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती बघा 8 कोण तयार होते. किती? 8 कोण. पुढचा प्रश्न मित्रांनो, इसवी सन 1992 मध्ये टिंबटिंब या राज्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो ही सुरू करण्यात आली होती. 1992 मध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ चालू करण्यात आली होती बघा. जिल्ह्यामध्ये गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढाई म्हणून ही चळवळ चालू केली होती आणि लवकरच ती पूर्ण महिला चळवळीमध्ये बदलण्यात आली. भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती मित्रांनो. भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 ला झाली होती बघा. पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं? भारतामधील नागरिकांसाठी स्वयंसेवेचा मार्ग शोधणे आणि विकसित करणे. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदीय शासन प्रणाली कोणत्या ठिकाणी विकसित झाली? तर ही इंग्लंडमध्ये मित्रांनो विकसित झालेली बघा. लक्षात ठेवायचं आहे इंग्लंडमधील अलिखित संविधान असून सुद्धा त्या ठिकाणी बराचसा राज्यकारभार हा पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेताचे आधारे चालतो बघा. नेक्स्ट बघा, पुढील वाक्यामधील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. देवा सर्वांना सुखी ठेव. सुखी ठेवणे म्हणजे याचा आज्ञार्थी रूप आहे. या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे बघा. आज्ञा विनंती सल्ला. पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं? तर 14 बँकेचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालं होतं मित्रांनो 19 जुलै 1969 ला. हा जो काही निर्णय मित्रांनो इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेला आहे बघा. त्या काळामध्ये भारत सार्वजनिक क्षेत्रामधील जे काही बँक आहे बघा त्यापेक्षा खाजगी बँकाच्या अर्थव्यवस्थेचा काय होता दबदबा होता. त्याचप्रकारे 1980 साली ही 6 अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या देशामध्ये टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 1 जुलै 2017 पासून बघा GST याला आपण म्हणतो GST म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑगस्ट 2016 रोजी 122 संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं होतं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं? तर कोणता देश मित्रांनो? रशिया. ऑप्शन क्रमांक 2 रशियाला या ठिकाणी निलंबित करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर बुडापेस्ट या ठिकाणी मित्रांनो ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. 19व्या जागतिक ॲथलेटिक्स ह्या बुडापेस्ट या ठिकाणी. लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने बघा 88.17 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं बघा. आणि या स्पर्धेमधील भारताचं एकमेव सुवर्ण पदक होतं. याआधी बघा 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. वर्गीकृत वारंवारता सारणीमधील संचित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी होतो. तर मध्यक काढण्यासाठी होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 मध्यक. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला पायथागोरसचं बघा या ठिकाणी त्रिकूट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 बघा 3, 4, 5. लक्षात ठेवा 3, 4, 5 हे काय बघा पायथागोरसचं त्रिकूट आहे बघा.
तर पायथागोरसचे त्रिकूट बघा 3 4 5 5 12 13 18 15 17 6 8 आणि 10 हे काय आहेत बघा त्रिकूट आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो या ठिकाणी होते बघा 1946 रोजी. आणि त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा होते बघा, तात्पुरत्या काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती होती. आणि 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. कधी? 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. आणि 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टाचा ठराव स्वीकारला गेला होता. परम 8000 बघा, परम 8000 हा जो काही महासंगणक आहे हे तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर तयार करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो हे कोण आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा ही आहेत परम 8000. परम 8000 हा महासंगणक. हा संगणक बघा सीडॅक या संस्थेने पुणे या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि सध्या ऐरावत हा भारताचा सर्वात जास्त वेगवान महासंगणक आहे बघा. 2022 सालचं बघा WHOच्या अमृत महोत्सवाची 75वी जी काही सभेची मुख्य संकल्पना काय होती? काय होती बघा? शांततेसाठी आरोग्य. लक्षात ठेवा. आणि आरोग्यासाठी शांतता. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा मित्रांनो उपराष्ट्रपती हे करेक्ट आन्सर आहे बघा. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात बघा. आणि उपराष्ट्रपती पद ही अमेरिकन उपराष्ट्रपदावर आधारित आहे बघा. कलम 63 मध्ये या पदाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट पहा 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती बघा. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा रक्तानी या शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला. रक्तानी तर या ठिकाणी नि आलेलं आहे बघा रक्तानी. तर या ठिकाणी तृतीय आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तृतीय. भारतामधील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटलं जातं? तर वाहन. मित्रांनो लक्षात ठेवा वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इसवी सन 1453 मध्ये ऑटोम तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतलं. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं बघा. पुण्यामधील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर आगा खान पॅलेस याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे आगा खान पॅलेस. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? याचं करेक्ट आन्सर आहे बघा डॉक्टर होमी भाभा. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टी रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. यामुळेच बघा 10 ऑगस्ट 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची निवड करण्यात आली होती बघा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन मित्रांनो हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक टिंबटिंब करतात. कोण करतात मित्रांनो या ठिकाणी? तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झालेली. 1950ला हे पण लक्षात ठेवा. स्थान कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. आणि न्यायाधीशांचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत असतो. भारतामध्ये बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर युनिसेफ आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ ही कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजे काय? युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. लक्षात ठेवा. याची स्थापना 11 डिसेंबर 1946ला झाली. 11 डिसेंबर 1946ला. अध्यक्ष कोण आहेत बघा? त्याचे कॅथरीन रसेल. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डार्नियर 228 विमान भेट दिलं? तर श्रीलंका. लक्षात ठेवायचं बघा श्रीलंका. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली आहे? तर NCC. मित्रांनो लक्षात ठेवा NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. स्थापनेची तारीख लक्षात ठेवा 26 नोव्हेंबरला याची स्थापना करण्यात आली होती 1948ला. NCCची 26 नोव्हेंबरला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? दूध हे लिटरमध्ये मोजतात तर मीटरमध्ये काय? कापड मोजलं जातं. एकदम सोपा प्रश्न आलता बघा कापड.
द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर असतं, स्थायू पदार्थ मोजण्यासाठी मीटर असतं, वेळ मोजण्यासाठी तास किंवा मिनटं आणि वस्तू किलोग्रॅममध्ये मोजले जातात. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव यांना बघा मित्रांनो महाराष्ट्राचे